त्यांच्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो, आज मी इथे विशेष करून लाडक्या बहिणींसाठी आली आहे. मला रणजित दादांना सांगायचं आहे, तुमचं भाषण चालू होतं, तुम्ही बोलत होतात आणि आतमध्ये गरमागरम वडे आणि भजी तळायचं काम चालू होतं. जो काय सुगंध सुटला ते आमचे भाऊ सगळे धावत तिकडे गेले, पण आमच्या ताया इथंच बसून होत्या. हेच मला तुम्हाला इथे सांगायचं आहे. आणि आज मला आनंद आहे. वाजलेत 9 वाजून गेलेत, थंडी पण पडली आहे आणि तरीसुद्धा सगळ्या बहिणी रणजितदादा तुमच्या प्रेमाखातर आज या ठिकाणी इथं बसल्या आहेत. ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. आणि म्हणून ताई, एक छोटंसं गाणं म्हणणार आहे मी. तुम्ही म्हणणार का माझ्यासोबत? म्हणणार? गाणं आहे आपलं, गाणं आहे बाईचं आणि गाणं आहे ताईचं. मला खूप आवडतं. म्हणणार माझ्यासोबत? जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. येतं का नाही येत? मग म्हणणार कोण? म्हणा बघूया. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक ताईचा ताईचा एक आईचा. हे गाणं आपलं आहे, आपल्यासाठी आहे. आईपणाचं, ताईपणाचं आणि बाईपणाचं गाणं आहे. आणि मैत्रिणींनो, याच्यातूनच आपण सगळं जातो. छोटीशी दुडूदुडू धावत कधी शिकायला जाते, कधी स्वतःच्या पायावर उभी राहते, कधी लग्नाच्या बोहल्यावर चढते, आपल्याला कळतच नाही. आणि आज तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायचं कारण आहे की पुरुषांना काही फार जबाबदाऱ्या नसतात, पण आज इथे आलेल्या दादा बहिणींसाठी आहे जेवण, पण घरच्यांसाठी भाकरी भाजी सगळं करून आलेले आहेत. म्हणून त्या निश्चिंत बसल्या. आम्ही कुठेही असलो तरी आमच्या डोक्यामध्ये कांदे बटाटे पीठ, उद्याची भाजी काय, रात्रीचं जेवण काय, हे कायम आम्ही गुरफटलेलो असतो. आणि म्हणून या ताईंसाठी काय करता येईल याचा विचार आपल्या नेत्यांनी केला. मला माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की आपल्यावरती सगळ्यात जास्त जर कोणी उपकार केले असतील ना मैत्रिणींनो, ते केलेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांना कधी विसरू नका. जर ते नसते तर आपण नसतो ना. असता सभा ना, मी कधी आमदार असते ना कधी ताई वहिनी तुम्ही सगळ्याजणी आता नगरसेविका होणार आहात. कुणीच नसतं. त्यांनी दिला आपल्याला मतदानाचा अधिकार आणि मुख्य प्रवाहात आणलं. त्यांनी आपली शक्ती ओळखली, 50% शक्ती या देशाची, आणि तिला आणायचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. आणि त्यानंतर आपली जर शक्ती कोणी ओळखली, त्यांचं नाव आहे या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. तुम्ही म्हणाल कसं? अरे आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी अधिकार दिला. आपली आई आजी आपण मतदान करत राहिलो. किती सरकारं आली, किती सरकारं गेली, आपल्या आयुष्यात काही फरक नाही पडला. 2014ला जेव्हा प्रधानमंत्री मोदीजी झाले, त्यांनी सगळ्यात आधी काय काम केलं तुम्ही सगळ्यांनी आठवा. लहानपणी जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेला आपल्यासाठी टॉयलेट पण नव्हते. होते का ग? अगं होते का? हो नाही काही म्हणाल का? नाही, मला भाषण नाही करतायत. होते का? लोटे घेऊन जायचो ना रस्त्याच्या कडेला, इकडे तिकडे. गाडी आली का, गाडी गेली का, सगळ्यांनी केलं. आता एवढे भाऊ बसलेत माझे, घरची इज्जत कोण? कोण? आम्ही. घरची इज्जत म्हणजे घरची लक्ष्मी. पण घरची लक्ष्मी लोटे घेऊन रस्त्यावर जायची शमशेर दादा, आपल्याला आवडायचं का? पण पर्याय नव्हता, कारण सुविधाच नव्हती. आणि जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी बघितलं की ही इज्जत फक्त यांच्या घरची नाही, माझ्या देशाची इज्जत आहे. आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री, त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. मैत्रिणींनो लक्षात ठेवा. आज घराघरात टॉयलेट आहेत. या देशामध्ये असं कुठलं गाव नाही, कुठलं खेडं नाही
की ज्या ठिकाणी टॉयलेट नाही आहे आणि टॉयलेटला पण नाव दिलं इज्जत घर. खूप काही गोष्टी आपल्यासाठी केल्यात. 100 जर योजना असतील त्याच्यातल्या 35 योजना या फक्त आणि फक्त महिलांसाठी आहेत. जर मी आता सांगत बसले तर दिवस निघून जाईल. इतक्या प्रभावी योजना आपल्यासाठी आहेत. आत्मसन्मान देण्याचं काम मोदीजींनी आपल्याला केलं, भारतीय जनता पार्टीने केलं. मैत्रिणींनो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. महत्त्वाच्या 1-2 योजना तुम्हाला मी सांगणार आहे. रणजित दादा, रात्री अपरात्री फोन येतात आमच्या ताईंचे. काय म्हणतात? नवऱ्याने मारलं, पोरांना मारलं आणि घराच्या बाहेर काढलं. मग आम्ही विचारतो कुठे आहे तू आता? ती म्हणते ताई घराच्या बाहेर बसली आहे मी. मग तिला मी सांगते, तुम्हालाही सांगते, मोबाईल आहे का प्रत्येकीकडे? आहे का? जरा एक नंबर सांगते, सेव्ह करून ठेवा. नंबर आहे 112. कुठला नंबर आहे? कुठला 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 ग? सेव्ह करून ठेवा. आपल्या देवा भाऊने दिलेला नंबर आहे. कुठेही असाल, फलटणला असाल, पुण्याला असाल, ठाण्याला असाल, मुंबईला असाल, गडचिरोलीला असाल, नागपूरला असाल, कुठेही असाल, तुम्हाला वाटलं माझ्या जीवाला धोका आहे, मला कोणी त्रास देतोय, कुठला नंबर डायल करायचा? तुम्ही जिथे असाल त्या ठिकाणी 5 ते 7 मिनिटांमध्ये पोलीस येतील आणि तुम्हाला मदत करतील. असं लाडक्या बहिणींच्या संरक्षणासाठी सुद्धा काम केलंय. आणि मग आम्ही तिला म्हणतो, तू लाव 112ला फोन, पोलीस येतील. आम्ही फोन करतो पोलिसांना, आमच्या दाजीला जरा समजवा आणि आमच्या ताईला घरात घ्या. तिला मी विचारते, काय म्हणले ग? ती म्हणले, काय नाही, जेवण केलं होतं, दारू पिऊन आले, मला मारलं, पोरांना मारलं, म्हणाले निघ माझ्या घरातून बाहेर. आता तुम्हाला एक गुड न्यूज सांगू का? सांगू का ग? आता मोदीजींनी PM आवास योजना आमच्या दाजीच्या नाही, आमच्या ताईच्या नावावर द्यायचं ठरवलंय, म्हणजे तुमच्या नावावर. आणि मग दादा आमच्या नावावर घर झालं. आणि जर का आमचा दाजी डुलत डुलत येऊन काय सांगायचं मग? आपण असं करू नये. मी असं म्हणते की आपल्या सगळ्यांचा संसार सुखाचा व्हावा, याच्यातला मजेचा भाग सोडून द्या. पण मला हे तुम्हाला सांगायचं आहे मैत्रिणींनो, की मुख्य प्रवाहामध्ये आपल्याला आणायचं काम हे त्या ठिकाणी मोदीजींनी केलंय. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपले देवाभाऊ काम करतायत. आता आपली योजना, लाडकी योजना, म्हणजे लाडक्या बहिणीची योजना. लाडकी बहिणी योजना म्हटली की विरोधकांच्या तर पोटात गुडगुड्याच होतात. हे जे आता येत आहेत तुमच्या दारामध्ये, हे सगळे, ही योजना बंद करा म्हणून कुठे गेले होते? कोर्टात गेले होते. म्हणले योजना बंद करून टाका. बंद करायची का ग? बंद करायची का? तुम्ही ग सगळे गेले. ज्याचा उल्लेख जयाभाऊने केला, जयाभाऊ आहे, आपला देवाभाऊ आहे, आपला रणजित दादा आहे, हे लाडके भाऊ आहेत आपले, की काहीही झालं तरी ही योजना बंद होणार नाही. पण लाडक्यांबरोबर दोडके भाऊ पण आहेत, दोडक्या बहिणी पण आहेत. त्यामुळे जेव्हा येतील दारात तेव्हा त्यांना नक्की सांगा. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मैत्रिणींनो, मी नेहमी सांगते की आता रणजित दादा, दादा ऐकताय का? आता एक 7, 8, 9 तारीख आली की आम्ही नवऱ्याच्या मेसेजची वाट बघत नाही. आम्ही वाट बघतो देवाभाऊच्या लाडक्या बहिणीच्या मेसेजची. आणि मग एकमेकींना फोन करतो, तुला आला का ग मेसेज? मला कसा नाही आला? आणि तेवढ्या याच्यात जर नवऱ्याने काही कटकट केली तर त्याचं काही खरंच नाही. माझ्या बहिणींनो, 1,500मध्ये महाल बांधला जात नाही, पण ते माझ्या हक्काचे पैसे आहेत. कित्येक वर्ष, कित्येक माझ्या लाडक्या बहिणी या बँकेकडे कधी फरफटल्या पण नव्हत्या. गेला होतात का ग कधी? काय संबंध नाही बँकेचा आणि आमचा. पैसे कोण टाकील त्याच्यामध्ये?
तर बँकेत जाऊ मी. पण आता जवळपास 2.25 कोटी या राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला देवाभाऊची ओवाळणी त्या ठिकाणी येते, ज्याची वाट माझ्या बहिणी बघत असतात. आज ते आमचे पैसे आहेत, आमच्या हक्काचे पैसे आहेत. नेहमी आमचं संसारातून ओढाताण करून आपण 4 पैसे जमवतो. कित्येक वेळेला मनाला मुरड घालतो. आपले पैसे, आपलं सगळं जमवलेल्या पुंजी ही आपल्या संसारासाठी असते आणि त्याच्यामध्ये हे 1,500 खारीचा वाटा म्हणून आपल्या सगळ्यांना कामी त्या ठिकाणी येतो. फक्त लाडकी बहीण योजना नाही, एसटीने जाता का नाही? अगं हो का नाही? थंडी वाढली? आधी आम्ही नवऱ्याच्या मागे लागायचो, चला हो मला घेऊन, मी पण येते लग्नाला शमशेर दादा. तर नवरा म्हणायचा कुठे तू येते, तुझं तिकीट माझं तिकीट. आता नवरा आमच्या मागे लागतो, मला घेऊन जाते का तू? आम्ही म्हणतो नाही, तुमच्या एका तिकिटापेक्षा मी अर्ध्या तिकिटात जाईल पण आणि येईल पण. त्याच्यामुळे तुम्ही आता घरी थांबा आणि आम्ही आता आमच्या बाकीच्या कामांना जातो. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम हे आमच्या देवाभाऊने आमच्यासाठी केलंय. फक्त आर्थिक सक्षमता नाही, त्याचबरोबरीने आत्मसन्मानाचं काम केलंय. 9 महिने आपण आपल्या बाळाला पोटात वाढवतो. आपल्यासाठी 2च क्षण फार महत्त्वाचे असतात. एक आपल्या लग्नाचा क्षण, दुसरा आपल्या आई होण्याचा क्षण, जे आपण आयुष्यात कधी विसरत नाही. आता आपल्या बाळाच्या नावापुढे आपलंही नाव लागणार आहे. आधी माझ्या मुलाचं नाव आदित्य किशोर वाघ होतं, आत्ता माझ्या मुलाचं नाव आदित्य चित्रा किशोर वाघ. माझंही नाव माझ्या लेकराच्या नावापुढे लागतंय. ही केवढी मोठी आत्मसन्मानाची आणि आनंदाची गोष्ट ही सुद्धा मैत्रिणींनो देवाभाऊच्या माध्यमातून झाली आहे. लाडक्या बहिणी तर आता आहेच, त्याबरोबर लखपती दिदी बनवायचं काम सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे. आजचा विषयच हा आहे. हे सगळं तुम्हाला मी का सांगितलं? कारण जरी रणजित दादा मी या राजकारण आणि समाजकारणात गेल्या 27-28 वर्ष काम करते, एकदा जर माणूस कधी निवडणुकीत पडला ना तर तो परत काय दिसत नाही. पण नेमकं उलट इकडे, इथं निवडून आलेला दिसत नाही, पण जो नाही निवडून आलाय तो मात्र गल्लीमध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये फिरताना दिसतोय, कामं करताना दिसतोय, उद्घाटन करताना दिसतोय. कारण यांचं तुमच्यावरती निरातिशय असं प्रेम आहे. हे माझं आहे, माझा परिवार आहे असा विचार करणारे आपले रणजित दादा आहे. आणि म्हणून मैत्रिणींनो, लोकसभेमध्ये खोटं नरेटिव्ह पसरवलं, लोकांची दिशाभूल केली आणि जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या 6 महिन्यानंतर जेव्हा विधानसभा आल्या तेव्हा लोकांना कळलं की आपण फसवले गेलो. आणि मग आपला सचिन भाऊ हा त्या ठिकाणी आपलाच भाऊ घड्याळावर उभा राहिला आणि 76,000 जर रणजित दादाला तुम्ही दिले तर 74,000 आपल्या सचिन दादाच्या सुद्धा पारड्यात टाकायचं काम तुम्हीच फलटणकरांनी केलंय. आणि आता सुद्धा शमशेर दादा 21 तारखेला तर मी तुम्हाला फोन करीन अभिनंदन करण्यासाठी की तुम्ही नगराध्यक्ष झालेले असणार आणि या माझ्या मागे बसलेले सगळे आमचे नगरसेवक आणि नगरसेविका ताई तुम्ही त्यांना निवडून देणार आहात. मी पाहिलंय, मी तुमचं प्रेम पाहिलंय आणि तुमच्यावर अतिशय प्रेम असणाऱ्यांनाही पाहिलंय. मला नेहमी असं म्हणायचंय कि जो काम करता है उसका नाम होता है और जिसका नाम होता है वही बदनाम होता है. रणजित दादा ध्यान में रखो मेरी बात. एक घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना, मनाला चटका लावून जाणारी घटना. एका ताईचा या ठिकाणी मृत्यू झाला, तिने आत्महत्या केली. सगळा महाराष्ट्र हळहळला. त्याच्यानंतर तात्काळ महाराष्ट्र सरकार, आपले देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी SIT स्थापन केली. तेजस्वी सातपुते सारख्या अतिशय कर्तबगार IPS महिला अधिकाऱ्याच्या हातामध्ये ही केस दिली. एवढंच नाही
तर त्या ठिकाणी निवृत्त न्यायाधीशांचा आयोग सुद्धा, मेहराजींचा एक आयोग सुद्धा त्या ठिकाणी स्थापन केला. त्यामुळे येणाऱ्या दिवसात काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे नक्की समोर येणार आहे. देवाभाऊंनी पहिल्या दिवशी सांगितलं, कोणीही असेल त्याला आम्ही सोडणार नाही आणि कुणाला पाठीशी घालणार नाही. पण या केसमध्ये, या घटनेमध्ये मी देवाभाऊंचं संपूर्ण भाषण बघितलंय, ऐकलंय. मी रणजितदादांची प्रेस सुद्धा बघितली आहे. मला वाटतं 101 पत्रकार सगळ्या राज्यातून आले होते. खुल्या मैदानात, रस्त्यावरती त्या ठिकाणी प्रेस घेतली. सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या. ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांच्यासाठी सुद्धा खुर्च्या होत्या की तुम्ही या आणि मला विचारा, मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तरं देतो. पण दुर्दैवाने कोणी आलंच नाही. पत्रकारांना सांगितलं, ज्याच्या मनात जो प्रश्न आहे तो तुम्ही विचारा. तुम्ही सगळे इथे बसलेले त्याला साक्षीदार असालच. ज्याला जे वाटतंय, जो प्रश्न मनात येतोय तो त्याने विचारावा. मी उत्तर इथे बसून तुम्हाला देतो. जे प्रश्न विचारले गेले त्याला उत्तरं दिली गेली, कागदपत्र दाखवली गेली. पण यामध्ये जो त्रास, मानसिक त्रास जो होतो तो प्रचंड आहे. तो प्रचंड आहे. नेहमी जो हुशार विद्यार्थी असतो किंवा जो मजबूत असतो, ज्याला परमेश्वराने मजबूत बनवून पाठवलंय, त्याच्याच पदरामध्ये नेहमी कठीण पेपर येतात. कारण परमेश्वराला माहिती आहे की याच्यातच ती क्षमता आहे जो तो व्यवस्थितपणे सोडवू शकतो आणि त्याला उत्तर देऊ शकतो. यातनं तुम्ही गेलात. आणि त्याही वेळेला या सगळ्या भगिनी, मी पाहत होते तुमची प्रेस दादा, सगळ्या भगिनी त्या ठिकाणी होतात. राजकारण कुठे चाललंय, कुठल्या स्तरावर चाललंय. एकमेकांबद्दल द्वेष आपण समजू शकतो, पण तो किती, एखाद्याला उद्ध्वस्त करण्यापर्यंत, हे या फलटणमध्ये मी बघितलं. जे अत्यंत दुर्दैवी आहे. मला असं वाटतं, कुठली पण निवडणूक असते, ही नगरपालिकेची निवडणूक आहे. माझं शहर कसं असावं याच्यासाठी योग्य उमेदवार निवडून देण्याची त्या ठिकाणी गरज असते. त्यामुळे आपण काय काम केलं याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. आज आपण बघतोय की हे बघा, हे पुस्तक माझ्या हातात आहे. केवढा निधी पास झालाय आणि काय काय कामं ही खासदार साहेबांनी केली आहे. मी त्याच्यामध्ये माझा पूर्ण वेळ परत घालवणार नाही, कारण खासदार साहेबांनी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी काय केलंय. आणि म्हणून ही योग्य वेळ आहे मैत्रिणींनो, की अभी नाही तो कभी नाही. संधी देऊन बघा. ही काम करणारी माणसं आहेत, ही तुमच्यासाठी झटणारी माणसं आहेत. या फलटण शहराला सुंदर शहर बनवण्याची जबाबदारी यांनी घेतली आहे आणि ते निश्चितपणे पार पाडतील. ज्या वेळेला रणजितदादा खासदार होते त्यावेळेला त्यांनी काय काम केलं हे तुम्ही बघितलंय. आणि म्हणून 20 तारखेला, येणाऱ्या 20 तारखेला आपली निशाणी काय आहे ग? कमळ. आणि लक्षात राहील ना. याच्यासाठी विचारते की थंडी वाढत चालली, तसे तुम्ही एकदम थंड झालात. थंड होऊ नका मैत्रिणींनो. आपल्या शहराचा विकास करायचा आहे, आपल्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी ही संधी आहे तुम्हाला. आणि मी तुम्हाला हे सगळं का सांगते, कारण माझा विश्वास आहे, मला माहिती आहे. दादा आमचे नवरे किती बाहेर असले नेते, दादा रणजित दादा, ऐका. सचिन भाऊ तुम्ही पण ऐका. तुम्ही किती बाहेर मोठे नेते असलात तरी घरचे मंत्री कोण आहे? आपल्या पण घरी ग. नवरा काय का असे ना, ऑफिसर असू दे, नाही तर अजून काय मोठा काय काम करणारा असू दे, घरचे मंत्री कोण? घरचे मंत्री आम्ही आहे. आम्हाला माहिती आहे आमच्या घरासाठी, संसारासाठी चांगलं काय आणि वाईट काय. दादा, परमेश्वराने आम्हाला अद्भुत शक्ती दिली आहे जी तुमच्याकडे कुणाकडे नाही आहे. मी तर नेहमी सांगते, हे सगळे नेते बघा पांढरे पांढरे शर्ट घालून बसलेत, एकाने पिवळा घातलाय. मी म्हणते आमच्या वहिन्यांनी जर तुमचे शर्ट चोळून मोळून धुतले नाही तर तुम्हाला कोण राम राम पण करायचं नाही, लक्षात ठेवा. एवढी आमची ताकद आहे.
परमेश्वराने आम्हाला ताकद दिली आहे. कसली ताकद दिली आहे? एक तिसरा डोळा आम्हाला दिलाय जो तुम्हाला नाही दिला. अरे तुम्हाला तेवढंच दिसतं जे समोर दिसतं, पण माझ्या भावांनो आम्हाला त्याच्या पलीकडचं दिसतं. भविष्याचा वेध घेता येतो या मातृशक्तीला. हो ना ग? अगं हो का नाही? आपण जेवढं बोलतो तेवढंच यांना ऐकायला येतं, आणि आपल्याला 4 घराच्या पलीकडं काय चाललंय ते पण आम्हाला ऐकायला येतं. ही ताकद आम्हाला देवाने दिली आहे. एखादा माणूस जर घरी आला आणि जर आम्हाला चुकीचा वाटला तर आम्ही दादा नवऱ्याला सांगतो याला परत आपल्या घरी आणायचं नाही. ही पण आम्हाला ताकद दिली आहे. मी काय सांगते, आणि म्हणून काय आमच्यासाठी चांगलं आणि काय आमच्यासाठी वाईट हे तुमच्यापेक्षा कणभर जास्त आम्हाला कळतं. मी नेहमी माझ्या महिला मोर्चांच्या सहकाऱ्यांना सांगते, दादाच्या मागे डोकं लावू नका, आपल्या ताईला डोकं लावा. एक ताई आली का अख्खं घर आपल्याकडे येतंय, ही खात्री आहे. आधी असं होतं, इलेक्शनच्या वेळेला नवरा जाताना सांगून जायचा याच्यावरती शिक्का मार. आता आम्ही जाऊन सांगतो घरातून निघताना कमळाचं बटन दाबून या. सांगतो का नाही ग? कारण आम्हाला माहिती आहे आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी जर कोण त्या ठिकाणी असेल तर आमचा देवाभाऊ त्या ठिकाणी आहे. आणि माझ्या बहिणींनो, देवाभाऊला फक्त आपली काळजी नाही, आपल्या लेकरांची पण काळजी आहे. आपल्या मुलींना इंजिनियर बनायचं, डॉक्टर बनायचं. मुली अत्यंत हुशार असतात, पण शेवटी पैशाची अडचण असते. काळजी करू नका, या सगळ्या त्यांच्या भाचींसाठी त्यांचा देवा मामा सक्षम आहे. सगळ्या मुलींचं हायर एज्युकेशन हे आपल्या शासनाने मोफत केलंय मैत्रिणींनो, मोफत केलंय. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की येणारी 20 तारीख आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. अभी नहीं तो कभी नहीं हे लक्षात ठेवा. आणखीन पण जाताना एक तुम्हाला मंत्र द्यायचा आहे, सांगू का? अगं सांगू का? सांगू? सगळ्यांना सांगते, आज फलटणला पण सांगते. इलेक्शन जवळ आलंय आणि त्याच्यामुळे सगळीकडे पार्ट्या पण चालू आहेत. तुमच्याकडे आहेत ना? आपला मार्गशीर्ष आहे, नवऱ्याचा आहे का नाही माहित नाही. मग जेव्हा जाईल सांगून की आज मी काही जेवायला येत नाही, समजून जा पार्टीला गेलाय. जाऊ दे, खाऊ दे बाबाला. घरी आल्यावर लक्षात ठेवा, एकच त्यांना सांगायचंय, खा कुणाचं पण मटण, पण दाब कमळाचं आणि घड्याळाचं बटन. सांगाल का नाही? रात्री आल्यावर सांगा, सकाळी चहा द्याल तेव्हाही सांगा. हा मंत्र 20 तारखेपर्यंत करायचा आहे, बटन दाबेपर्यंत. चहाचा कप घेऊन गेलात की तेच सांगा. काय सांगाल? खा कुणाचं पण मटण, पण दाब काय ग? कमळाचं आणि घड्याळाचं बटन. हा मंत्र चालू ठेवा. 20 तारखेला जरी असेल डोक्यात मटण तरी त्याला दिसेल तुमचा मंत्र आणि तो दाबील बटन. कसलं? कमळ आणि कराल का नाही? एवढं मी तुम्हाला आज सांगायला आली आहे. तुमच्यावरचं प्रेम मी बघितलंय. रणजित दादाची त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी नजर काढली, सगळ्या बहिणींनी नजर काढली. आणि शमशेर दादा, तुम्हालाही मी सांगते, ज्या भावाच्या मागे इतक्या बहिणी उभ्या राहतात उनको कोई हरा नहीं सकता. माझे शब्द लक्षात ठेवा. आणि म्हणून घासून बिसून नाही, ठासून येणार आहोत आपण, लक्षात ठेवा. मला विरोधकांनाही सांगायचंय, तुम देख लेना आँखों से और हम जीतेंगे लाखों से. आणि याच्यामध्ये तुमचा सहभाग हा मोठ्या पद्धतीने झाला पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणींनो, एक सुद्धा मत इकडं तिकडं जाऊ देऊ नक्की ना? जाता जाता जरा घोषणा द्याल का? हात वर करून, थोडी थंडी पण जाईल. 2 हात वर करून, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. रणजीत दादा तुम आगे बढ़ो.
शमशेर दादा तुम आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई.